की जेवढ्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यातल्या 95% पदाधिकाऱ्यांना आज आम्ही भेटू शकलो। ही खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची ताकद आहे। या संघटनेसाठी स्वतः पालकमंत्री देखील उपस्थित होते आणि आता तुम्ही बघितलं असेल की संघटनेच्या मीटिंगसाठी खासदार मोदी देखील उपस्थित राहिलेले आहेत। त्याच्यामुळे संघटनेच्या बैठकांचं महत्त्व हे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक पदाधिकाऱ्याला माहिती आहे। भविष्यामध्ये सक्रिय सभासद किती करायचे आहेत, प्राथमिक सभासद किती करायचे आहेत, समित्यांमध्ये पालकमंत्र्यांनी कशा पद्धतीने न्याय द्यायचा आहे, समित्यांमध्ये डीपीसी मधनं कशा पद्धतीने पैसे अलॉट करायचे आहेत, या संदर्भातली समन्वय समितीमध्ये जे काही निर्णय झाले त्या समन्वय समितीमध्ये शिवसेनेचा समन्वयक प्रमुख म्हणून मी आणि शंभूराज देसाई काम करतो। तिथनं जी काही नियमावली आमची ठरलेली आहे तशा पद्धतीचं वाटप या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होईल आणि अनेक नवीन लोक ही शिवसेनेमध्ये यायला इच्छुक आहेत। त्याच्यामुळे त्यांना देखील इथल्या सगळ्या नेते मंडळींना विश्वासात घेऊन प्रवेश देण्याच्या दृष्टीनं माननीय शिंदे साहेब कार्यवाही करतायत। त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना ही विधायकदृष्ट्या पुढे जाते ही भूमिका देखील आमची आहे। माधुरी हत्तीनेच्या बाबतीमधली शिवसेनेची भूमिका ही कोल्हापूरवासियांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे, त्याच्यामध्ये दुसरं आमच्यामध्ये दुमत नाही। खंडपीठाच्या बाबतीमध्ये देखील आमचे मंडलिक साहेब असतील, आमचे खासदार साहेब असतील, त्या सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत। त्याच्यामुळे शिवसेना ही खंडपीठाच्या नेहमी बाजूने राहिलेली आहे आणि म्हणून मला कोल्हापूरवासियांच्या वतीनं आणि आमच्या पक्षाच्या वतीनं सरन्यायाधीश गवई साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत आणि हायकोर्टाचे न्यायाधीश यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की अनेक वर्षाची कोल्हापूर खंडपीठाची मागणी ही मान्य झाली आणि त्याच्यामध्ये शिवसेनेला सहभाग घेता आला, हे देखील आमचं सगळ्यांचं भाग्य आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की संघटनात्मक ज्या काही निवडणुका आहेत त्याच्यातनं जी काही पदनिर्मिती होणार आहे ती सगळे आमचे नेते मंडळी कोल्हापुरातली एकत्र बसतील आणि निवडणुकीच्या माध्यमातून तालुका प्रमुखापासून विधानसभा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि अजून एक जी पदनिर्मिती झालेली आहे जिल्हा संघटन प्रमुख, ही सगळी पदं जिल्ह्याच्या स्तरावर आमचे सगळे नेते मंडळी बसून एकत्र एकमताने ठरवतील आणि साहेबांकडे पाठवतील आणि त्याच्यानंतर त्याला मंजुरी मिळेल। अंगीकृत आमच्या संघटना ज्या आहेत त्या देखील 1 महिन्यामध्ये पूर्ण कराव्यात अशा सूचना साहेबांच्या आम्ही लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि यासाठी संघटना बांधणीसाठी आजची बैठक आम्ही कोल्हापूरला घेतलेली होती।